हॅलो, आजचा दिवस खूप खास आहे। आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि पहा ना, आपल्या व्हिडिओमध्ये शुभेच्छा द्यायला कोण आलंय? हे दोन नवीन पाहुणे। आज आपण खास अंगारकी चतुर्थीचा अनुभव घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे सकाळपासूनची सगळी तयारी। सुंदर रंगीत रांगोळी काढण्यापासून बाप्पाची मनोभावे पूजा करण्यापर्यंत आणि गरमागरम मोदकाचा नैवेद्य अर्पण करण्यापर्यंतचा सगळा प्रवास। पूजेसाठी ताज्या फुलांचे महत्त्व खूप असतं। सकाळी लवकर उठून बागेत जाऊन ताजी जास्वंदाची फुलं तोडली। या सुगंधाने तर मन प्रसन्नच होतं। तर मग सणाची सुरुवात करूया एका सुंदर रांगोळीने, जे आपल्या अंगणात आनंद आणि शुभत्व आणते। सर्वात आधी रंगीत रांगोळी काढून घेते। ही फक्त सजावट नाही, तर घरात शुभत्व, पॉझिटिव्हिटी आणण्याचा मार्ग आहे। आजच्या रांगोळीत मी गणपती बाप्पाची प्रतिमा काढली आहे आणि काही पारंपरिक फुलांच्या आकृत्या काढल्या आहेत। अंगारकी चतुर्थी हा गणपती बाप्पाचा विशेष दिवस आहे, जो मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला साजरा केला जातो। भक्त उपवास करतात आणि संध्याकाळी चंद्र दर्शनानंतर पूजा करतात। अंगारक ऋषींचा जन्म मंगळवारी झाला, म्हणून त्याचं नाव अंगारक। त्यांनी गणपतीची दीर्घ उपासना केली। गणपतीने त्यांना वरदान दिलं की जो कोणी मंगळवारी संकष्टी करेल त्याला माझी विशेष कृपा लाभेल। त्यानंतर मंगळवारी येणारी संकष्टी अंगारकी म्हणून ओळखली जाऊ लागली। हा दिवस गणपती भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो। या दिवशी लोक उपवास करतात। काही जण फक्त फळं, दूध घेतात, तर काही जण पूर्ण दिवस उपोषण करतात। सायंकाळी चंद्र दर्शनानंतरच उपवास सोडला जातो। गणपतीला दुर्वा, मोदक, लाडू आणि नैवेद्य अर्पण केला जातो। मंत्र जप आणि आरती केली जाते। मोठ्या गणपती मंदिरांमध्ये या दिवशी मोठी गर्दी असते। काही ठिकाणी विशेष सजावट, पालखी सोहळे आणि भजन कार्यक्रम होतात। चतुर्थीची खासियत म्हणजे चंद्रदर्शन झाल्यावर गणपतीला अर्घ्य अर्पण करणे। त्यानंतर उपवास सोडला जातो। मोदक, पुरणपोळी किंवा इतर प्रसादाने व्रताची सांगता केली जाते। हा दिवस गणपती भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो। अशा प्रकारे आम्ही साजरी केली अंगारकी चतुर्थी। तुम्हीही बाप्पाच्या कृपेने सुख समृद्धीत राहा। गणपती बाप्पा मोरया।